हाय, गुड मॉर्निंग. तर आज क्लासचा थर्ड डे आहे आणि आज दिवस कसा जाणार आहे काय माहिती, पण खूप एक्साइटेड असते दरवेळेस जेव्हा क्लासमध्ये जायचं असतं की आज नवीन काय शिकायला भेटेल म्हणून. तर दररोज आम्ही 1.5 तास ट्रॅव्हल करतो आणि त्यानंतर तिकडे गेल्यानंतर मॅमचा चेहरा बघितल्यावर सगळे थकावट वगैरे दूर होऊन जाते. खरंच खूपच मॅम इतक्या पॉझिटिव्ह आहेत. तर इकडून आम्हाला रिक्षा भेटते आणि मग आम्ही रोज इकडून जातो. इकडून चाकणपर्यंत जाऊन तिकडून मग आम्ही PMT किंवा डायरेक्ट रिक्षाने सुद्धा जातो. तर आम्ही रिक्षाची वाट बघितली आणि लगेच आम्हाला रिक्षा भेटली. तर आम्ही निघालो आहोत चाकण चौकाकडे आणि मग तिकडून आम्ही PMT करून जाऊ. तर आज मॅम काय शिकवणार असतील बरं, खरंच खूप एक्साइटेड आहे आज नवीन काय शिकायला भेटेल म्हणून. तर आम्ही आता पोहोचलो आहोत भोसरीमध्ये आणि तिकडून पण आम्हाला चालत जावं लागतं. तर मॅमने मला आज खूप लवकर बोलवलं होतं, त्यामुळं इकडे दुकान वगैरे कोणती चालू झालेले नाही आहेत. ऑलमोस्ट आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत. तर अजून क्लास काही चालू झालेला नव्हता, अजून भरपूर स्टुडंट यायचे बाकी होते, पण मी वेळेच्या आधीच कधी हजर राहते कारण की मला लांबून यायचं असतं. मग काय आता क्लास बंद होता, मग त्यामुळे मी म्हटलं चला आता आपण नाश्ता वगैरे करू. आणि मी आणि सलोनी मग नाश्ता करायला गेलो आणि बाजूलाच तिथे आपले सेंटर वगैरे आहे, तिथे सगळे नाश्ता वगैरे भेटतो. जे म्हणजे मुली गर्ल्स हॉस्टेल बघून ते वगैरे राहतात, तर तिकडे बऱ्यापैकी सगळेच इथे नाश्ता करायला येतात. तर खरंच इकडचे आपले खूप टेस्टी आहेत, मला खूप आवडले होते आणि मग आम्ही तिथे रोजच नाश्ता करायला लागलो. नाश्ता वगैरे झाला आणि मग त्यानंतर भरपूर स्टुडंट वेट करत होते आता क्लास कधी चालू होईल म्हणून. तर प्रत्येक स्टुडंटचा स्वभाव खूप छान आहे आणि आम्ही तर कसं वाटतंय माझा आजचा लुक तुम्ही बघू शकता. तर ऑलमोस्ट सगळे स्टुडंट आलेले होते आणि आता क्लास ओपन होण्याचा टाइम झालेला होता. तर मॅम पण आलेल्या होत्या आणि मॅम आल्या अगोदर सगळे देवापुढे दिवा वगैरे लावतात. क्लासमध्ये पण आल्या अगोदर देवापुढे दिवा वगैरे लावतो आणि त्यानंतर आमची प्रार्थना वगैरे झाल्यानंतर क्लास स्टार्ट होतो. आणि तुम्ही बघू शकता मॅम अगोदर देवापुढे दिवा लावणार आणि त्यानंतर क्लासमध्ये येतात. तर ऑलमोस्ट सगळे स्टुडंट आल्यानंतर चेअर लावत होते आणि आज मॅम आम्हाला थेरी शिकवणार आहेत. आणि ही बघा, ही माझी फ्रेंड श्वेता. आणि मग आम्हाला मॅम याच्या आधीच मोबाईल सर्वांशी जमा करून तिथे ठेवायला लागतात आणि नंतर आमचा क्लास स्टार्ट झाला. त्यानंतर लंच ब्रेक झाला, आम्ही सगळे असे स्टुडंट जेवायसाठी बसलो. आणि खरोखर मॅम एवढे छान पद्धतीने शिकवतात ना, खरंच मी खूप मेकअप आर्टिस्ट बघितलेत पण एवढे डिटेलमध्ये कुणी सांगत नाही, थोडं मॅम एकदम समजून सांगतात. तर त्यानंतर आमचा क्लास सुटला आहे आणि मी आता निघले आहे घरी. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तर असा होता माझा आजचा दिवस. आणि त्यानंतर आम्ही निघलो आहोत घराकडे. सकाळी आमचा क्लास लवकर होता म्हणून क्लास लवकर सुटलेलाही आहे. तर खरंच सर्वांना खूप सोपं वाटतं, एवढी ट्रॅव्हलिंग करायची यायचं स्ट्रगल खूप आहे यार खरंच. आता इथून पुढे अजून काय काय शिकायला भेटेल मी खरंच खूप एक्साइटेड असते रोजच. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.